अर्ध्या पगारावर एसटी कर्मचारी कामावर. एसटीतील 87,000 कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा निम्माच पगार एप्रिल महिन्यात जमा झाला आहे. महामंडळाकडे निधी नसल्याने निम्मा पगार कर्मचारी अधिकाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. एसटी महामंडळात झालेल्या संपानंतर राज्य सरकारने एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या पगाराची जबाबदारी स्वीकारली होती. सद्यस्थितीत राज्य सरकारकडून एसटी प्रवासी प्रतिपूर्तीच्या रूपाने निधी महामंडळाला पुरवला जातो. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत बँक खात्यात जमा होतो. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 350 ते 360 कोटी रुपयांची आवश्यकता असते. गेल्या 10 महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी जमा करण्यात आला नव्हता. यासाठी 40 कोटी रुपये वळते करण्यात आले होते. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा निम्माच पगार खात्यात वर्ग करण्यात आला आहे. निधीच्या कमतरतेमुळे शिकाऊ कर्मचारी आणि निवृत्त अधिकारी यांचा पूर्ण पगार खात्यात महामंडळाने जमा केला आहे. एसटी कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक यांच्या पगारापैकी अनुक्रमे 56% आणि 50% रक्कम पगार म्हणून खात्यात जमा करण्यात आली आहे. एसटीतील 80% कर्मचाऱ्यांवर विविध कर्ज असून पगाराच्या अनियमिततेमुळे हप्त्यांवर परिणाम होतो. निम्म्या पगारात हप्ता, घरखर्च, शिक्षण खर्च कसा करायचा असे अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांपुढे आहेत. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.